मुंबईत भाजप 100हून जास्त जागा जिंकण्याचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला बहुमत मिळणार असल्याचा निष्कर्ष. ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेण्यावर अजूनही ठाम. आपली फाटाफूट झाली तर दोघांचाही तोटा होण्याची शक्यता. ठाकरेंच्या नेत्यांनी वर्षा गायकवाडांसोबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. ज्याच्या आश्रयाखाली काम करायचं त्याला फसवायचं. आता गल्ली तो दिल्ली अशी त्यांची कमळाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर सडकून टीका. अनिल देशमुखांचा मुलगा सलील यांनी शरद पवारांचा पक्ष सोडल्याची सूत्रांची माहिती. काटोलमध्ये शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं नाराजी. अजित पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा. टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला. खासदार प्रणिती शिंदेंचा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप. आम्ही कलेक्टर आणि प्रशासनाविरोधात कोर्टात जाणार असल्याचाही दिलाय इशारा. ईडीच्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता. मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा दावा. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तर मुश्रीफ शरद पवारांसोबत असताना ईडीनं केली होती छापेमारी. ठाण्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार. नवी मुंबईच्या नेरळमधल्या शिवरायांच्या पुतळ्याचं दोघांच्या हस्ते अनावरण. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. कोणतं समीकरण ठरणार याची उत्सुकता. नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजच्या अहवालातली माहिती आहे. पाथर्डी परिसरातील 1 किलोमीटरचं क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित. सिन्नर एसटी बस अपघात प्रकरणी 4घांचं निलंबन. लॉग बुकमध्ये ब्रेक फेलची नोंद. तरीही चालकानं बाहेर काढली बस. बस अपघातात एका चिमुकल्याचा झाला होता मृत्यू. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले. जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत या यादीवर हरकती आणि आक्षेप घेता येणार असून 28 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी 36 जणांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार आहेत. तर 5 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यावेळच्या मतदार यादीमध्ये दुबार नावं आणि वगळलेली नावं चिन्हांकित करण्यात आली. जळगावमधील जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शिवसेनेला धक्का दिलाय. शिवसेनेच्या 3 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबईमध्ये आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली असतानाच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये उद्धव सेनेबरोबर युतीचे संकेत दिलेत. त्यामुळे शरद पवार गट कुणाशी युती करणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. लोणावळा नगर परिषद निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपच्या उमेदवार अश्विनी लाड माघार घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी पाळेकर निवडून येण्यासाठी आमदार सुनील शेळकेंनी ही खेळी केल्याची चर्चा आहे. लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण बदलणार असून आमदार सुनील शेळकेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. 2.5 कोटींवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
नायगाव बीडीडी येथील चाळ क्रमांक 1A ते 7A आणि 13A ते 19A मधील पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांच्या घरांसाठी शुक्रवारी म्हाडा कार्यालयामध्ये काढण्यात येणारी लॉटरी रद्द करण्यात आलेली आहे. पुढील तारीख कळवली जाईल असं मुंबई मंडळाचे बीडीडीचे उपमुख्य अधिकारी योगेश देशमुख यांनी सूचनेमध्ये म्हटलंय. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शुक्रवारी मध्यरात्री 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॉक रात्री 11:55 ते 2:55 दरम्यान जलद मार्गावर आणि रात्री 1:30 ते पहाटे 4:30 दरम्यान डाऊन जलद मार्गावर असेल. मुंबईतील समूह विकास योजनेअंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. समूह पुनर्विकासासाठी सवलत देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 400 ते 600 चौरस फुटांपर्यंतच्या घराचं नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केलाय. केंद्र सरकारनं देशभरात नवीन भाडेकरार 2025चे नवे नियम लागू केलेले आहेत. आता प्रत्येक भाडेकरार 2 महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे. ही नोंदणी राज्य सरकारच्या ऑनलाईन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन संकेतस्थळावर किंवा रजिस्ट्रार कार्यालयामध्ये करता येईल. मुदतीमध्ये नोंदणी न केल्यास 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती एका वर्षात 50% जास्त वाढल्या असल्या तरी भारतीयांच्या सोन्याच्या खरेदीवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही. उलट सणांचा हंगाम आणि लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याची मागणी आणि आयात दोन्ही वेगानं वाढलेली आहे. ऑक्टोबरमध्ये भारताची सोन्याची आयात 172% वाढून 165 टन झाली आहे. नवीन आधार ॲपद्वारे कागद न वापरता ओळख शेअर करता येईल आणि आधारशी संबंधित पूर्ण किंवा निवडक माहिती पडताळून पाहण्याचा पर्याय मिळणार आहे. एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली असून नवीन आधार ॲप तयार करण्याचं काम सुरू आहे. रेल्वेच्या हद्दीतील प्रभादेवी रोड ओव्हरब्रिज पाडण्यासाठी वे लीव्हसह इतर विभागीय शुल्क आणि सेवा वाहिन्या हलवण्याच्या शुल्कापोटी मध्य रेल्वेनं आता 47 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. भारतीय रेल्वेनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्य रेल्वेनं देखील वे लीव्ह शुल्क मागितलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीमध्ये नोंदवला जातोय. प्रदूषण नियंत्रणासाठी ज्या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200हून अधिक असेल तेथील कारणीभूत उद्योग आणि बांधकामं बंद करावीत. तसंच मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत. पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे तसेच मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या उड्डाणपुलांची महापालिकेनं तातडीनं डागडुजी हाती घेतलेली आहे. पूर्व द्रुतगतीवरील MSRDCच्या पुलाची मास्टिक टाकून सुधारण्यासाठी 62 कोटी तर पश्चिम द्रुतगतीवरील पुलांच्या डागडुजीसाठी 73 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावं यासाठी महापालिकेनं युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी राबवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथची पुनर्रचना, रुंदीकरण तसंच ते अडथळेमुक्त करण्यात येणार आहे. या कामासाठी पूर्व उपनगरातील रस्त्यांसाठी 34 कोटी तर शहर विभागातील रस्त्यांसाठी 36 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यंदा अधिक काटेकोर सुरक्षा व्यवस्थेसह 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक हजेरी, AI आधारित लाईव्ह CCTV यासह नव्या फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू प्रणाली कार्यान्वित होत आहेत. शैक्षणिक संस्था, रुग्णालय, बस थांबे अशा सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले असून या आदेशानुसार मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात श्वान निवारे उभारावे लागणार आहेत. मुंबईमध्ये सुमारे 30 ते 40 हजार भटके श्वान असण्याची शक्यता असून जागेअभावी बहुमजली निवारे उभारावे लागणार आहेत. मुंबईतील गारेगार वातावरण कायम असून गुरुवारी किमान तापमान 17 अंश सेल्सिअस होतं तर ठाण्याचं तापमान हे 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. उत्तरोत्तर यामध्ये आणखी वाढ होईल आणि हे तापमान 20 ते 22 अंशांदरम्यान नोंदवण्यात येईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.